वाढदिवस म्हणजे शुभेच्छा, सत्कार आणि जल्लोष असा सर्वसाधारण समज असतो. मात्र क्रांती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल नाना तुपे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा आदर्श घालून दिला आहे. अमोनारा सिटी 17.5 नळी येथे आयोजित कार्यक्रमात अमोल नाना तुपे यांनी नेत्र तपासणी शिबिर, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे विविध समाज उपयोगी उपक्रम राबवले. आर्थिक अडचणींमुळे उपचारांपासून वंचित राहणाऱ्या नागरिकांना या उपक्रमाचा मोठा लाभ झाला. यावेळी आमदार चेतन तुपे, हडपसर प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रशांत मामा तुपे, भूषण तुपे, दादा कुद्रे, मारुती आबा तुपे, सतीश भिशे, दादा अहिरे, देवा भाट, विक्रम लोणकर, राम खोमणे, दिलीप देवकर, दिलीप व्यवहारे, संदीप नाना तुपे, बाळासाहेब घुले, मोहन घुले, प्रदीप घुले, प्रशांत सुरसे, विजयराव देशमुख, बच्चू सिंग टाक, सुहास खुटवट, बापू पठारे यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि शेतकरी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी अमोल नाना तुपे यांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि लोकहितासाठी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले. रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज तसेच शाळा, महाविद्यालयाशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. शेतकरी, कामगार, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या अमोल नाना तुपे यांनी वाढदिवसाचा आनंद गरजूंमध्ये वाटून घेत समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी पुन्हा एकदा अधोरेखित केली. त्यामुळे हा वाढदिवस केवळ वैयक्तिक उत्सव न ठरता सामाजिक संवेदनांचा, सेवाभावाचा आणि लोकहिताचा संदेश देणारा उत्सव ठरण्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. प्रहार करून त्या उजेडात आणणं आणि लोकशाहीची मूल्य संविधानिक मार्गाने कशी वाढतील, रुजतील याच्याकडे लक्ष देण्याचं काम अमोल नाना सातत्यानं करतायत. जिथं कुठं अन्याय, जिथं कुठं अत्याचार दिसेल तिथं अमोल नानांचा आवाज हा बुलंद झाल्याशिवाय राहत नाही. त्यांनी त्यांच्या कार्यशैलीनं अनेक हितचिंतक मित्र जोडलेले आहेत आणि एक व्यापक असा जनसंग्रह त्यांनी उभा केलेला आहे. काही वेळा त्यांच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनामुळं संपूर्ण महाराष्ट्राला सुद्धा त्यांनी स्वतःकडे वेधून घेतलेलं आहे. इतके विविध विषय आणि त्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्याची मांडणी करणे आणि त्याच्यातून सर्वसामान्यांना न्याय देण्याचं मनापासून प्रयत्न करणे ही त्यांच्या कामाची खासियत आहे. त्याच्यामुळं त्यांनी हे काम अशाच चांगल्या पद्धतीने पुढं चालू ठेवावं आणि त्यांच्या हातून या सर्व जनतेची सेवा घडो, त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावो अशा प्रकारच्या सदिच्छा आणि शुभेच्छा मी माझ्या वतीनं आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं नानांना देतो. आणि नाना, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50,000, असंच चांगलं काम करत राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अशा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा. नाना तुपे ते आमचं नातं वेगळं. नाना हा माझा भाऊ लागतो आणि दुसरं आत्याच्या नात्याने आत्तेभाऊ पण लागतो. आमच्या युवा कार्यकर्त्याला नानाचं खूप म्हणजे मनापासून असं कौतुक करावंसं वाटतं. प्रत्येक गोष्टीत हिरिरीनं आणि जिथं अन्याय होतो, जिथे काही गोष्टी पटत नाही तिथं नाना हा खामटूकपणे उभा असतो. नानाची भीती आम्हाला पण आजकाल वाटायला लागली. पूर्वी नव्हती वाटत, आता नगरसेवक झाल्यावर काय, कारण नाना कुठली कमेंट टाकणार, नाना काय करेल हे सांगता येत नाही. म्हणून नाना बरोबर आजच्या वाढदिवस एवढंच नाना जरा जपून आमच्याशी घ्या. नानाच्या पुढील राजकीय इच्छाशक्ती पुरे हो आणि पुढच्या नाना सभागृहात आमच्या बरोबर राहू एवढीच मी आज परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. नानाला शुभेच्छा व्यक्त असल्यापासून म्हणजे पंचायत समितीला आम्ही एकत्र उभा असल्यापासून नानाच्या नामची चांगली गोष्ट नाही. कारण की नानांनी चांगल्या प्रकारचं त्यापासूनच काम, ग्रामपंचायतच्या असल्यापासूनच चांगलं काम चालू आहे त्यांचं. आणि कामाची पद्धत, लोकांशी अटॅचमेंट. आता आपण जर इतका मोठा समूह पाहिला तर लोकांच्या, तळागाळातील लोकांपर्यंत नानांचं चांगलं काम आपल्याला या माध्यमातून दिसून येतं. उलट ह्या नानांनी यावर्षी फॉर्म भरून उभं राहायला पाहिजे होतं, आमच्या बरोबर सदस्य झाले असते. परंतु नानांनी आता जरा थोडीशी चूक केली असेल, पण पुढच्या वेळेस नाना आमच्या बरोबर सदस्य होतील अशी या ठिकाणी तरी मला इच्छा व्यक्त करतो. त्यांनी सोडून घेतली, सरकारच्या ताब्यात दिली आणि इथं सत्ताधारी त्या जमिनी लाटायला बसलेले आहेत. पण ह्या माणसांनी सरकारकडे जमा करून दिली. किती म्हणजे त्याला धमक लागते, किती नॉलेज लागते ह्या गोष्टीचा विचार करा. ह्या काही खूप नाही बोलण्यासारखं आहे. पण